नमस्कार मित्रांनो, परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये दारूबंदी पोलीस भरतीसाठी कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर चला मग चालू करू. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, भारताच्या लोकसभेसाठीची 16वी निवडणूक कोणत्या वर्षी पार पडली होती? ऑप्शन तुमच्या समोर आहेत. तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1, 2014मध्ये 16वी निवडणूक लोकसभेची पार पडली होती. पुढचा प्रश्न आहे, चंद्रपूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी संरक्षण साहित्य निर्मितीचे केंद्र आहे? चंद्रपूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1, भद्रावती या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पंचशील तत्वाचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? पंचशील तत्वाचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी याचे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3, पंडित नेहरू यांना पंचशील तत्वांचे जनक म्हणून ओळखतात. पुढचा प्रश्न आहे 4 नंबरचा, गावात कोतवालाची नेमणूक कोण करते? कोतवालाची नेमणूक कोणामार्फत केली जाते गावामध्ये? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2, तहसीलदार यांच्यामार्फत केली जाते. पुढचा प्रश्न, विंग्स ऑफ फायर हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? विंग्स ऑफ फायर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे हे पुस्तक आहे, विंग्स ऑफ फायर. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या कारणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली होती? त्याचे कारण ओळखायचे आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2, प्रांतिक कायदे मंडळाच्या निवडणुकीत भाग घेण्यासाठी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी यमुना पर्यटन ही कोणी लिहिलेली आहे? यमुना पर्यटन या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3, बाबा पद्मजी यांची ही कादंबरी आहे, यमुना पर्यटन. पुढचा प्रश्न आहे, सरपंचाची निवड कोणाकडून केली जाते? सरपंचाची निवड कोणाकडून केली जाते? 2015मध्ये हा प्रश्न विचारला होता मित्रांनो. तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3, ग्रामपंचायत सदस्यांमार्फत सरपंचाची निवड केली जाते. मित्रांनो, 2017 पूर्वी सरपंचाची निवड ही ग्रामपंचायत सदस्यांमार्फत केली जायची, पण 2017 पासून सरपंचाची निवड ही जनतेमार्फत केली जात आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची जबाबदारी कोणावर आहे? महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची जबाबदारी कोणावर आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2, राज्य निवडणूक आयोगावर आहे. पुढचा प्रश्न आहे 10 नंबर, आधुनिक मराठी गद्याचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? आधुनिक मराठी गद्याचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3, विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे 11 नंबर, मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोण प्रसिद्ध आहे? मराठी भाषेचे पाणिनी. तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1, दादोबा पांडुरंग यांना ओळखले जाते, मराठी भाषेचे पाणिनी. पुढचा प्रश्न आहे, प्रत्येक गावातील जमीनधारकांच्या नोंदी कोण ठेवतो?
जमीनधारकांच्या नोंदी कोण ठेवतो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, तलाठ्यांचे काम आहे. तलाठी या नोंदी ठेवतो. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या भूदान चळवळीचे जनक कोण होते? भारताच्या भूदान चळवळीचे जनक खालीलपैकी कोण होते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, विनोबा भावे. पुढचा प्रश्न आहे, मराठी भाषेतील पहिले दैनिक कोणते आहे? खालीलपैकी मराठी भाषेतील पहिले दैनिक कोणते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, दर्पण हे पहिले दैनिक आहे मराठी भाषेतील. पुढचा प्रश्न आहे, संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते आहे? संसदेचे कायमस्वरूपी सभागृह. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, राज्यसभा कायमस्वरूपी सभागृह आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोण? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, ॲनी बेझंट. ॲनी बेझंट. पुढचा त्यानंतरचा प्रश्न आहे, माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कोणते कलम सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवले? खालीलपैकी माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कोणते कलम रद्द ठरले आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, कलम 66(अ). पुढचा प्रश्न, मंत्रिमंडळ आपल्या कामकाजाबद्दल कोणास जबाबदार असतात? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, लोकसभेस जबाबदार असतात. पुढचा प्रश्न आहे, अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार कोणाला आहे? अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार कोणास आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, राज्यसभेस आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मिहान हा महाप्रकल्प महाराष्ट्रात कोठे आहे? मिहान हा महाप्रकल्प. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, नागपूर या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय योग दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? आंतरराष्ट्रीय योग दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, 21 जून या दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न आहे, जिल्हा परिषदेच्या सदस्यांकरता किमान वयोमर्यादा किती आहे? किमान वयोमर्यादा किती आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, किमान वयोमर्यादा 18 वर्ष आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, संविधानातील तरतुदीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी कोणावर आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, राज्य निवडणूक आयोग. पुढचा प्रश्न, एक लहरी हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? एक लहरी हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, नाशिकमध्ये आहे एक लहरी विद्युत केंद्र. पुढचा प्रश्न मित्रांनो, आजच्या व्हिडिओतील शेवटचा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा. प्रश्न आहे, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाची ब्रँड अँबॅसेडर कोण आहे? बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाची ब्रँड अँबॅसेडर कोण? ऑप्शन दिलेले आहेत, विद्या बालन, मुक्ता बर्वे, प्रियंका चोप्रा, माधुरी दीक्षित. या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.